नमस्कार बालमित्रांनो, आज आपण भाषा सज्जतेत ध्वनी रूपे हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओत आपण भाषा सज्जता समजलो. त्यात ध्वनी उच्चारण स्थानावरून वर्गीकरणचा अभ्यासही अभ्यासलो. स्वर म्हणजे काय, व्यंजने म्हणजे काय, व्यंजनांचे प्रकार याचाही आपण अभ्यास केला. चला, आज आपण ध्वनी रूपे ही कशी तयार होते उदाहरणांद्वारे समज मिळवणार आहोत. मराठी वर्णमालेत क पासून ड पर्यंतचे वर्ण आहेत आणि त्यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही. या वर्णांचा उच्चार पूर्ण होण्यासाठी स्वराचे सहाय्य आपल्याला घ्यावे लागते. उदाहरणार्थ क आणि अ ह्या दोघांना एकत्र केल्यावर पूर्णतः एक क तयार होतो. दुसरे उदाहरण पाहू. प अधिक उ एकत्र आल्यास उ तयार होतो. तिसरे उदाहरण त अधिक ई एकत्र आल्यास ती हे अक्षर तयार होते. अशा तऱ्हेने व्यंजनांसोबत स्वर मिळाल्यास एक अक्षर तयार होते. केवळ स्वर हेही स्वतंत्रपणे अक्षरच आहेत. दिलेले शब्द वाचा व त्यात कोणते स्वर आले आहेत ते समजा. उदाहरणार्थ तिमीर ह्या शब्दाची आपण फोड करू. त अधिक ई अधिक म अधिक ई अधिक र अधिक अ अशा पद्धतीने तिमीर या शब्दात ध्वनी ही लपलेली आहे. दुसरे उदाहरण पाहू. मागणी म अधिक आ म्हणजे म आणि त्याला कान्हा देण्यात आलेला आहे म्हणून या ठिकाणी आ हा आपण घेतलेला आहे. ग ग मध्ये अ चा उच्चार येतो म्हणजे अ चे सहाय्य घ्यावे लागते म्हणून ग अधिक अ. आणि अण अण मध्ये आपल्याला ई चे सहाय्य घ्यावे लागते म्हणजेच ई म्हणजे मागणी. अशा पद्धतीने ही ध्वनी रूपे तयार झालेली आहेत. तिसरं उदाहरण आपण पाहणार आहोत. दूध दू म्हणजे द अधिक उ उ म्हणजे कुठला आहे तर हा दुसरा उ आहे म्हणजे द आणि उ तर तेव्हा दू तयार होतो. पुढे ध अधिक अ एकत्र आल्यास ध तयार होतो. अशा प्रकारे दूध ह्या शब्दाची ध्वनी रूप आहेत. वरील प्रमाणे व्यंजन अधिक स्वर यांची जोडणी लक्षात घेऊन ही अक्षरे बनित असतात किंवा बनतात. अक्षरांचे स्वरूप ध्वनी सुटे करूनही दाखविता येऊ शकतात. अशा तऱ्हेने पूर्ण शब्दांची ध्वनिरूपेही स्पष्ट होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, खालील शब्दांची ध्वनिरूपे लिहा आणि हा घटक पुन्हा पुन्हा अभ्यासा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला अभ्यास तुमच्यासाठी. चला पटकन ध्वनींची रूपे मांडा.